जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या निवडणुकीच्या प्रचाराच्या निमित्तानं आज भारतीय जनता पार्टीच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार आमच्या संगीताक्का दुधाळ आणि या ठिकाणी पंचायत समितीचे भारतीय जनता पार्टीचे आमचे उमेदवार अर्जुनजी मल्लाळे उपस्थित या ठिकाणी असलेले आमचे गुरुवर्य मंगळवेढा नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष भगत सर, दामाजी कारखान्याचे आणि दूध संघाचे डायरेक्टर आमचे औदुंबरजी वाडदेकर साहेब, नूतन नगरसेवक सोमनाथजी अवताडे, माजी उपसभापती आमचे शिवाजीराव पटाप, या निमित्तानं आमचे हनुमान शेठ दुधाळ, तसेच आमचे कामानंद शेठ, राजारामजी कालीबाग, आमचे हरिभाऊ मोरे, विठ्ठलजी सरगर, लेगावचे सरपंच माजी श्यामजी आसबे, माझे का चालूच आहे शामराव माझे बर नागेशजी, ज्यांनी या ठिकाणी आमच्या शब्दावर एक मान ठेवून या ठिकाणी स्वतःची उमेदवारी मागे घेतली आणि अर्जुन मल्लाळ्यांना पाठिंबा दिलेले आमचे नागेशजी मासाळ, माजी डेप्युटी आमचे महेशजी खटकाळे, आमचे सहकारी रमेशजी मोरे, दत्ताजी आसबे, ज्ञानोबा भुसे, रतिलालजी आसबे, अविनाशजी मोरे, आमचे शंकर ढाणेसेठ, सुरेशजी आसबे, आमचे बंडूजी खताळ, समाधानजी आसबे, कोण राहिलं का अजून शामराव, उपस्थित सर्व गावातील ज्येष्ठ मंडळी, गावातील सर्व माझे तरुण सहकारी, उपस्थित सर्व बंधू भगिनी आणि पत्रकार मित्र, आज जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या या निवडणुकीमध्ये आपल्या सगळ्यांना या निमित्तानं मी आपल्याला एवढंच सांगू इच्छितो की या तालुक्यातील अनेक प्रलंबित प्रश्न आहेत. आजपर्यंत आपण या मतदारसंघामध्ये जवळजवळ 5,000 कोटीच्या आसपास निधी या मतदारसंघामध्ये आपण आणला, परंतु 5,000 कोटी रुपये आणून सुद्धा या ठिकाणी आपल्याला या मतदारसंघामध्ये विकास झाला का हा जरी प्रश्न मला तुम्ही विचारला तर मी म्हणणार आहे 100% नाही. कारण एवढ्या कोट्यावधीचा निधी आणून सुद्धा एवढ्या कित्येक वर्षाचा बॅकलॉग आहे, हा बॅकलॉग भरून काढणं 2, 5, 10 हजारांना शक्यच नाही. परंतु मी 100% आपण मतरूपी आशीर्वाद दिला आणि मतरूपी आशीर्वाद देत असताना आपल्या गावामध्ये असेल किंवा आपल्या भागामध्ये असेल किंवा तालुक्यामध्ये असेल कुठल्याही गोष्टीला मी निधीला कमी पडणार नाही या भविष्यामध्ये सुद्धा ही आपली ही खात्री या ठिकाणी आपल्याला या निमित्तानं देतोय. गावामध्ये ग्रामपंचायत कार्यालय असेल, गावातले रस्ते असतील, गावातल्या विजेचे प्रश्न असतील, हे सर्व आपण, मला वाटतं ग्रामपंचायत कार्यालय तर आता झालेलंच आहे तुमचं, तर 20 लाख रुपये त्यालाही त्या निमित्तानं दिलेले आहेत. बऱ्याचशा ठिकाणी पाण्याचे प्रश्न, आता म्हैसाळच्या योजनेमध्ये मला वाटतं म्हैसाळच्या योजनेमध्ये आपल्या गावाला फक्त थोडंसं बरं पाणी मिळतंय, हे पाणी बरं मिळतंय पण सर्व शेतकऱ्याला मिळत नाही, हे पण तितकंच खरं आहे. परंतु भविष्यामध्ये आपल्याकडचा एखादा पाझर तलाव जरी असला तरी तुम्ही सुचवा, त्या पाझर तलावाला आपण मोठं साठवण तलाव करू आणि साठवण तलाव करून ते म्हैसाळचं पाणी त्यामध्ये जर सोडलं तर 100% आपल्या गावातील सर्व विहिरी असतील, बोर असतील, ह्या सगळ्या विहिरी बोरांना चांगल्या पद्धतीनं पर्क्युलेशननं पाणी होईल आणि पाण्याची आपल्या गावाला या पुढच्या पिढीमध्ये किंवा पुढच्या काळामध्ये कधीच अडचण येणार नाही, असं सुद्धा आपण त्या निमित्तानं करू शकतो. शिवाय म्हैसाळच्या आपल्या उमदी वितरिकेवरनं जे पाणी येतं, हे पाणी येत असताना या ठिकाणी आपल्याला 100% शेतकऱ्यांना मिळत नाही पाणी, परंतु त्या पाईपलाईनचं पाण्याची क्षमता ही आपण वाढवून, पाईपलाईन वाढवून त्या ठिकाणी पाणी सुद्धा म्हैसाळ योजनेमध्ये आता 1.27 TMC पाणी आहे, पण 1.27 TMC पाण्याची वाढ करून आता आपण
या खात्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि मुख्यमंत्री देवाभाऊ यांच्या मार्गदर्शनाखाली आपल्याला म्हैसाळच्या पाण्याची उपलब्धता थोडीशी दिसते। त्यामुळं मंगळवेढ्यासाठी आपण 2 TMC अजून पाणी मागतोय, म्हणजे 3.27 TMC हे आपल्या मंगळवेढा तालुक्याला पाणी भविष्यामध्ये 100% मिळणार आहे। त्यामुळं मंगळवेढा तालुक्यातला म्हैसाळ योजनेवरती जी 19 गावं आहेत त्यातला आपला आसबेवाडी ही गाव आहे आणि आसबेवाडी गावामध्ये किंवा 19 गावामध्ये हे ज्या ठिकाणी क्षेत्र राहिलंय, जे माळरान राहिलंय, त्या माळरानाला 100% पाणी मिळवून त्या माळरानाला हिरवा शालू आपण घातल्याशिवाय स्वस्त बसणार नाही, एवढं आपल्याला या निमित्तानं सांगू इच्छितो। शिवाय अनेक गोष्टीचं या ठिकाणी काम करत असताना शिवणगी ते आसबेवाडी हा रस्ता आता जवळपास पूर्ण आहे आणि आसबेवाडी ते सलगर हा जवळजवळ 14 कोटीचा रस्ता आहे। हा सगळा पूर्ण हा 14 कोटीचा रस्ता सुद्धा आता त्याचं काम चालू आहे आणि नक्कीच काही दिवसात तोही पूर्ण होणार आहे। म्हणजे आपल्याला मंगळवेढा असो, आता इथनं फक्त शिवणगीवरनं हायवेलाच लागायचं आहे, हायवेपासूनही रस्ता सुसाट मिळणार आहे, तोही मंगळवेढा असेल, सोलापूर असेल, इकडं विजापूर असेल आपल्याला, किंवा इकडं सांगली कोल्हापूरला जरी जायचं झालं तर कर्जाळ कात्राळ उलजंदीवरून सुद्धा हा जवळजवळ 200 कोटीचा रस्ता हाही आपण तोही पूर्णत्वास आता चाललेला आहे आणि नक्कीच भविष्यामध्ये अनेक योजनेचं काम आपण या निमित्तानं करतोय। शिवाय मंगळवेढा शहरामध्ये 100 कोटीचं 100 बेडचं हॉस्पिटल सुद्धा आपण निर्माण करतोय। मंगळवेढ्यामध्ये दिव्यांग भवन आपण निर्माण केलेलं आहे, मंगळवेढ्यामध्ये आपण वारकरी भवन केलेलं आहे, सैनिक भवन केलेलं आहे, नाना नानी पार्क ज्येष्ठ लोकांसाठी केलेलं आहे। हे सगळ्या गोष्टी आपण करत असताना या ठिकाणी आपल्या पाठीमागं या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ या ठिकाणी एक पाडाप्रमाणे आपल्याला उभा आहेत आणि जो निधी या मतदारसंघासाठी आणि आपल्या गावासाठी जेवढा लागल तेवढं देण्याचं काम आदरणीय मुख्यमंत्री देवाभाऊ आपल्याला करतात आणि 100% भविष्यामध्ये या आपल्या भागातील आपल्या गावातील कुठल्याच समस्या राहणार नाहीत, अशा पद्धतीच्या उपाययोजना या निमित्तानं आहेत। आपले सरपंच असतील किंवा आपले सर्व सदस्य आहेत एक चांगल्या पद्धतीनं या निमित्तानं काम करतात, सर्वजणच काम करतात। म्हणजे प्रत्येक कामाचा एका डीपी जरी जळला तर गावात आमचा महेश असेल, शामराव असतील, सरपंच असतील, दत्ता असेल, सगळेजण एकदा सगळी फोन करणार। म्हणजे डीपी असतो कारभारी कोण गप बसत नाही, त्या ठिकाणी जणू काय डीपी तिथला गेला म्हणजे यांचं फोन फक्त आम्हाला रिंग करण्यात जाते। म्हणजे डीपी सुद्धा त्या ठिकाणी लवकर आणणं, एखादा नवीन डीपी प्रत्येक कामाचा हा पाठपुरावा आपल्यातली चांगली सगळी युवक मंडळी आहेत, आमचे मोरे सर त्या ठिकाणी आहेत चांगले, ती त्या ठिकाणी त्यांचाही पाठ जरी आजारी असले तरी सुद्धा पाठपुरावा चांगल्या पद्धतीनं तेही या निमित्तानं करतात। म्हणून आपल्याला गावाला कुठलाही निधी कमी पडणार नाही आणि आज होणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला चांगले 2 उमेदवार आहेत, चांगले आपल्याला प्रतिनिधी निवडायचा वेळ आलेली आहे। त्यामुळं जिल्हा परिषदेचे आपल्या संगीता अक्का आणि आमचे पंचायत समितीचे अर्जुनराव एक चांगले मितभाषी आणि कमी बोलणारे पण काम जास्त करणारे, म्हणजे आपल्या खिशाला 2 पैसे जळ पडले तरी बघणार नाहीत, परंतु लोकांची आणि गरजू लोकांच्यापर्यंत योजना पोचवायचं काम हे दोन्ही उमेदवार आपल्याला 100% भविष्यामध्ये करणार आहेत। म्हणून आपल्या गावाचा विकास करण्याकरता आपल्या हक्काचे लोकप्रतिनिधी या मिनी मंत्रालय म्हणजे सोलापूर जिल्हा परिषद आणि मंगळवेढा पंचायत समिती यामध्ये आपल्या गावाला डायरेक्ट निधी देणारे असे प्रतिनिधी या निमित्तानं आहेत आणि दोघांच्याही पाठीमागं आमच्या संगीता अक्का आणि अर्जुनरावच्याही पाठीमागं आपण सगळ्या गावांनी आतापर्यंत विधानसभा असो किंवा कुठल्याही गोष्टीत असेल आपण माझ्या मागे राहिला, मला मतरूपी आशीर्वाद दिला, माझ्या पाठीवरती हात ठेवला, तशाच पद्धतीनं त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त मतदान करून या दोघांच्याही पाठीशी आपण खंबीरपणाने राहावं आणि येणाऱ्या 5 तारखेला आपल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या दोघांचंही चिन्ह आहे कमळ। म्हणजे दोन्ही ठिकाणी आमचा रमेशराव तर सांगितलं की निधी असेल किंवा कुठल्याही बाबतीतला असेल भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं ही कमी पडत नाही आणि तुम्ही जिथं जिथं बोट ठेवाल
गावात डीपी लागो, रस्ता लागो, पाण्याची सोय असो किंवा एखादा सभा मंडप लागो किंवा कुठल्याही गोष्टी तुम्ही लागत असेल तर त्या ठिकाणी मी निधीला कमी पडणार नाही. तुम्ही फक्त येणाऱ्या 5 तारखेला आपल्या सगळ्यांना दोन्ही कामसू लोक या ठिकाणी आपल्याला प्रतिनिधी मिळालेले आहेत, या दोघांच्या पाठीमागं खंबीरपणे राहून येणाऱ्या 5 तारखेला यांचं चिन्ह आहे कमळ, या कमळा पुढील बटन दाबून भरघोस मताने निवडून द्यावं ही आपल्याकडून अपेक्षा व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संगीता अक्का, विकास पक्का.